नमस्कार, मी मोहन क्षीरसागर। जय भीम जय भारत या न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत। बंधूंनो, आज मी आपणाला एक महत्त्वाच्या विषयामध्ये माहिती देणार आहे। आजचा विषय आहे नगरपालिकेच्या अनुषंगाने निवडणुकीच्या दृष्टीने गेल्या 9 वर्षापूर्वी नगरपालिकेची निवडणूक झाली होती डिसेंबर 2016। त्यानंतर तब्बल 9 वर्षानंतर ही निलंग्याच्या नगरपालिकेची निवडणूक होत आहे। 2025ची निवडणूक होत आहे। या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्याचा हा शेवटचा दिवस असेल। उद्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत अनेक उमेदवारी अर्ज दाखल होतील। तत्पूर्वी कालपर्यंत 150 उमेदवारांनी सदस्य पदासाठी नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले। आज काही लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या लोकांनी नगरसेवक पदाच्या सदस्य पदासाठी काही अर्ज दाखल केलेले आहेत। यापूर्वी आतापर्यंत नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेस पक्षातर्फे एकूण 6 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत। त्यात प्रामुख्याने माजी नगराध्यक्ष हमीद इब्राहिम शेख, माजी नगराध्यक्ष विजयकुमार विष्णुपंत पाटील, माजी नगराध्यक्षा श्रीमती सुनीता दयानंद चोपने, ॲडव्होकेट प्रवीण भोसले व नवीन तरुण युवा कार्यकर्ते काँग्रेसचे अजित भरत नाईकवाडे असे 6 जणांनी उमेदवारी काँग्रेसच्या वतीने उमेदवारी भरलेली आहे। तर वंचिततर्फे डॉक्टर हिरालाल निंबाळकर, विजयकुमार सूर्यवंशी या दोघांनी अर्ज दाखल केलेला आहे। भाजपामध्ये नुकतेच प्रवेश केलेले माजी तालुका शिवसेना प्रमुख ईश्वर पाटील यांनी उमेदवारी दाखल केलेली आहे। MIM पक्षाला आहे। भाजप पक्षाकडून ॲडव्होकेट अखिल देशमुख, अकबर रजाक आवटी व अपक्ष म्हणून पक्षाकडून सुनील सूर्यवंशी यांनी अर्ज दाखल केलेला आहे। त्याचबरोबर शिवसेना उद्धव ठाकरे उबाटा गटाकडून लिंबनप्पा विश्वनाथप्पा रेशमे यांनी आजच अर्ज दाखल केलेला आहे। या एकूण 13 उमेदवारांनी आज 3 वाजेपर्यंत अर्ज दाखल केलेले आहेत। मात्र भारतीय जनता पक्षाच्या ईश्वर पाटलाचा अपवाद वगळता अद्याप एकाही इच्छुक अथवा अधिकृत उमेदवारांनी नाममात्र उमेदवारांनी सुद्धा अर्ज दाखल केलेला नाही। या एकूण 13 उमेदवारांनी आज 3 वाजेपर्यंत अर्ज दाखल केलेले आहेत। मात्र भारतीय जनता पक्षाच्या यामुळे आता आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, अरविंद पाटील निलंगेकर यांच्या भाजप गटाकडून शेवटच्या क्षणाला उद्या अर्ज भरण्याची शक्यता दिसून येत आहे। अद्याप भाजप पक्षाने निलंगा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी व सदस्य पदासाठी अजून पत्ते खुले केलेले नाहीत। यामुळे लोकांमध्ये सस्पेन्स निर्माण झालेला आहे। शेवटच्या क्षणाला कुणाचा अर्ज भरतील, कुणाचा भरणार नाहीत याबाबत चर्चा होत असून यात उगाच चर्चेतली नावं म्हणून तुम्हाला संजय हलगरकरचं नाव घेता येईल, दत्ता शाहीरचं नाव घेता येईल आणि दत्ता मोहोळकर हे युवा सेना शिवसेना उबाटा गटातून गेल्या वर्षीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यांचे सुद्धा नावाची चर्चा होत आहे। बाळासाहेब शिंगाडे यांच्या नावाची जरी चर्चा होत असली तरी खुल्या प्रवर्गाला जागा सुटल्यामुळे बाळासाहेब शिंगाडे यांना तिकीट देऊन रिंगणात उभा करतील। पवार गटाचे 23 सदस्य पदासाठी स्वतः एकत्र येऊन शिवसेना उबाटा गट आणि राष्ट्रवादी गट एकत्र येऊन स्वतंत्र अर्ज दाखल केलेले आहेत आजच्या तारखेमध्ये। यामुळे काँग्रेसला आता स्वबळावरच लढावे लागणार की काय असे चिन्ह निर्माण झालेले आहेत। तरी शेवटी काँग्रेस आणि उबाटा गट, ठाकरे गट शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांची तडजोड होईल अशी शक्यता नाकारता येत नाही। जर सन्माननीय तडजोड नाही झाली तर स्वतंत्र 2 पॅनल महाविकास आघाडीचे होतील आणि काँग्रेसमध्येही समेट
झालेला आहे असं सांगत आहेत, परंतु अशोक पाटील निलंगेकर गटाकडून अशोक बंगल्यावरून स्वतंत्र उमेदवारी अर्ज भरले जात आहेत, तर अभय साळुंखे जिल्हाध्यक्षपद गटाचे हमीद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या गटाचे स्वतंत्र अर्ज, एक अर्ज पक्षातर्फे भरला जात आहे अध्यक्ष आणि सदस्यपदासाठी, आणि दुसरा अर्ज या दोन्ही गटाकडून अपक्ष भरले जात आहेत। या शेवटी तडजोड नाही झाली तर अशोक पाटील निलंगेकर गटाकडून काही लोकांचे अपक्ष अर्ज भरले जात आहेत। यामुळे सस्पेन्स निर्माण झाला असून काँग्रेसमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल होण्याची, अधिकृत उमेदवार अर्ज दाखल होतील का याबाबत शंका निर्माण होत आहे। आणि महाविकास आघाडीची ही परिस्थिती आम्ही तुम्हाला सांगितली। आता महायुतीमध्ये सुद्धा सर्व काही आलबेल नाही। भारतीय जनता पक्षाचे काही लोक कार्यकर्ते सदस्य म्हणून अर्ज दाखल केलेले आहेत, पण नगराध्यक्षपदाचा अर्ज आलेला नाही। परंतु अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते डॉक्टर बापूसाहेब पाटील उजेडकर यांनी निलंग्यामध्ये ठिय्या मारून स्वतंत्र त्यांच्या गटाचे उमेदवारी अर्ज सदस्यपदासाठी आज भरलेले आहेत। कदाचित उद्या नगराध्यक्षपदासाठी सुद्धा अजित पवार गटातर्फे भरले जाण्याची दाट चिन्ह आहेत। आणि त्यांचे दुसरे मित्र पक्ष असलेले शिवसेना शिंदे गटाकडून सुद्धा स्वतंत्र अर्ज दाखल केले जात आहेत, अशी माहिती, असे विश्वासनीय वृत्त आहे। त्यांना सुद्धा भाजप पक्ष आणि संभाजी पाटील, अरविंद पाटील विश्वासात घेत नाहीत, असे आरोप शिंदे गटाकडून बी काही कार्यकर्ते खाजगीमध्ये करत आहेत। त्यांच्याकडून सुद्धा काही उमेदवारी अर्ज भरलेले दिसत असून या मतभेदाच्या ह्याच्यामध्ये पार्श्वभूमीवर ही निवडणूक दोघांनाही कठीण जाईल, दोघांनाही सोपी, म्हणावं तशी सोपी वाटत नाही। त्यांच्या निवडणुकीला यश मिळवण्यासाठी सत्ताधारी भाजप पक्षावर निलंग्यामधून नागरिकांमधून ओरड आहे आणि त्यांना कामे झाली नाहीत, विकास झाला नाही, विकासाच्या नावावर भ्रष्टाचार झाला, असे महाविकास आघाडीकडून, काँग्रेस पक्षाकडून आरोप केले जात आहेत। आणि भाजप पक्षाकडून असे सांगितले जात आहे की माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी करोडो रुपये योजना, करोडोच्या योजना या शहरासाठी आणल्या, या मतदारसंघासाठी आणल्या आणि एवढा मोठा विकास केलेला आहे। रस्ते झालेले आहेत, गटारी नाली झालेले आहेत, साफसफाई होत आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे। लातूर जिल्ह्यात एवढे भरपूर मुबलक पाणी कुठेही कोणत्याही तालुक्यात मिळत नाही असं सांगितलं जात आहे। मात्र काँग्रेस पक्षाकडून अभय साळुंखे यांनी विकास काही झाला नाही, शहराचा MIDCचा विकास झाला नाही, इथले उद्योजक औषधाच्या MIDCमध्ये जात आहेत असा आरोप केला जात आहे। प्रत्यक्षात आता पाहूया की आता खरोखर जनतेचा विकास झाला का नाही। हे मतदान होऊन, रिंगणामध्ये लढती होऊन प्रत्यक्ष किती पॅनल उभे राहतील, यातून सरळ सरळ दोन जर महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असे जर पॅनल सरळ सरळ लढत झाली तर काँग्रेसचा महाविकास आघाडीचा विजय होईल असे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सांगतात। तर भाजप पक्षाकडून असे सांगितले जात आहे की हे यांचे मतभेद आहेत, काँग्रेसमध्ये दोन गट आहेत, अशोकराव निलंगेकराचा वेगळा गट आहे, अभय साळुंखेचा वेगळा गट आहे, राष्ट्रवादी शरद पवार आणि शिवसेना यांना ते मान देत नाहीत, विश्वासात घेत नाहीत, असे शरद पवार गटाचे कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाविकास आघाडीमधील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते, लिम्मनप्पा रेशमे हेही आरोप करत आहेत, आम्हाला विश्वासात घेत नाहीत,
काँग्रेस पक्ष त्यांनी परस्पर अर्ज भरत आहेत. महाविकास आघाडी म्हणल्यानंतर एकत्र बैठक घ्यायला पाहिजे, एकत्र निवडणूक लढवायला पाहिजे. तसे होताना दिसत नाही. शेवटच्या क्षणाला उमेदवारी अर्ज काढून घेण्याच्या दिवशी तोपर्यंत जर महाविकास आघाडीमध्ये एकजूट झाली आणि स्वतंत्र निवडणुका नाही लढले तर निवडणूक महाविकास आघाडीला आणि काँग्रेसला सोपी जाईल अशी एकंदरीत चिन्हे आहेत. तर महायुतीमध्ये सुद्धा जो अजित पवाराचा गट आणि शिंदेचा गट, शिवसेना शिंदे गटाचे लोक जर त्यांना संभाजी पाटलांनी सामावून नाही घेतले तर ते जर स्वतंत्र लढले तर भाजपला कठीण होणार आहे. आणि जर त्यांना सामावून घेऊन निवडणुका लढवली तर भाजपला निवडणूक सोपी जाईल महायुतीला. यामुळे त्यांनी बाल उद्यान व्हावे नागरिकातून मागणी आहे. अटल वाघच्या नावाखाली 3 वेळा वेगळ्या वेगळ्या योजनेतून पैसे उचल आणि जोखीम पत्करतील याची शक्यता जास्त काही वाटत नाही. कारण खुल्या प्रवर्गाला जवळजवळ 35 वर्षापूर्वी खुल्या प्रवर्गाचा नगराध्यक्ष विजयकुमार विष्णुपंत पाटील हे 91ला झाले होते. त्याच्यानंतर मराठा नगराध्यक्ष झालाच नाही गेल्या 35 वर्षात. त्यामुळे मराठा समाजामध्ये जास्त मागणी होत आहे की मराठा नगराध्यक्ष झाला पाहिजे. यामुळे बाळासाहेब शिंगाडे यांना तिकीट पक्ष देईलच काय याची काही खात्री वाटत नाही. शेवटच्या क्षणाला भाजपचे कोण उमेदवार असतील हे भाजप पक्षालाच माहीत. परंतु लोक इतके नावं चर्चेमध्ये घेत आहेत. आता नगरपालिका निवडणुकीमध्ये आज तारखेपर्यंत तरी जरी अभय साळुंके आणि अशोक पाटील या दोघांचे मनोमिलन झाले असले तरी, एकत्र आलेत असं जरी सांगितलं जात असलं तरी, त्यांच्या पक्षाला त्यांचे महाविकास आघाडीतील लोकांनी नाराज होऊन आम्हाला संपर्क करत नाहीत काँग्रेस पक्षाचे लोक आणि आम्ही स्वतंत्र फॉर्म भरणार म्हणून उबाटा गटाचे, ठाकरे गटाचे लिंबनाप्पा विश्वनाथप्पा रेशमे यांनी नगराध्यक्षपदाचा बंडखोरी करून अर्ज भरलेला आहे. आणि त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदले भ्रष्टाचार झाला. तो अटल वाघ औराद रोडवर, बिदर रोडवर असलेला कायम कुलूप लावून बंद करून नागरिकाला ते बंदी घालण्यात आली आहे. नुसतं योजना आचारसंहिता असली म्हणून काय नागरिकांना बंद करून जाण्यास मज्जाव केलेला आहे. शौचालय, सार्वजनिक शौचालय बांधलेले आहेत. पण आमदार संभाजी पाटील निलंगेकरांच्या नेतृत्वात बाळासाहेब शिंगाडे विकास केला असा डंका पिटवत असले तरी ते शौचालयांना कुलपे लावून सार्वजनिक शौचालय बंद ठेवण्यात आलेले आहेत. हे कोणत्या ह्याच्यामध्ये नियमात बसते असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. याला संभाजीराव निलंगेले भ्रष्टाचार झाला. तो अटल वाघ औराद रोडवर, बिदर रोडवर असलेला कायम कुलूप लावून बंद करून नागरिकाला ते बंदी घालण्यात आली आहे. नुसतं योजना आचारसंहिता असली म्हणून काय नागरिकांना बंद करून जाण्यास मज्जाव केलेला आहे. शौचालय, सार्वजनिक शौचालय बांधलेले आहेत. पण आमदार संभाजी पाटील निलंगेकरांच्या नेतृत्वात बाळासाहेब शिंगाडे विकास केला असा डंका पिटवत असले तरी ते शौचालयांना कुलपे लावून सार्वजनिक शौचालय बंद ठेवण्यात आलेले आहेत. हे कोणत्या ह्याच्यामध्ये नियमात बसते असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. याला संभाजीराव निलंगेले भ्रष्टाचार झाला. तो अटल वाघ औराद रोडवर, बिदर रोडवर असलेला कायम कुलूप लावून बंद करून नागरिकाला ते बंदी घालण्यात करांचे दुर्लक्ष दिसून येते. त्यांना ते आत्मविश्वास नडणार आहे. त्यांना आजही वाटतं आहे की माझीच नगरपालिका येईल आणि मीच माझ्याच ताब्यात नगरपालिका येईल असे संभाजी पाटलाला आणि त्यांचे बंधू अरविंद पाटलाला वाटत आहे. तरी आता या पुढच्या काळामध्ये प्रत्यक्षात जर नगरपालिकेमध्ये आपली सत्ता कायम राखण्यात जर संभाजीराव भाजप यशस्वी झाले तर मात्र खरोखर त्यांचा शब्द खरा ठरला असं म्हणता येईल. अन्यथा त्यांचा शब्द जर खोटा असेल तर निलंग्यातील जनता अँटी इन्कम्बेन्सी प्रस्थापिताविरुद्ध मतदान करून जर परिवर्तन करून काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या ताब्यात दिले
तर संभाजीराव आणि भाजपचा करोडो रुपयाचा विकास केलेला हा खोटा आहे आणि ते सिद्ध झालं नाही असं दिसून येईल जेव्हा नगरपालिका काँग्रेसचा झेंडा फडकेल तेव्हा.